एका मेलेल्या व्यक्तीचं 10 वर्ष जुनं असलेलं पत्र, त्या पत्रामध्ये नेमकं असं होतं तरी काय? आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया एक छोटीशी गोष्ट. एका मोठ्या शहरामध्ये एक उद्योगपती राहत होता आणि त्या उद्योगपतीने मरणाच्या अगोदर एक पत्र लिहून ठेवलेलं होतं की हे पत्र मी मेल्याच्या 10 वर्षानंतरच उघडून बघायचं, त्याशिवाय उघडून बघायचं नाही. तर काही दिवस उलटत गेली, काळ उलटत गेला आणि त्या व्यापाऱ्याचं काही दिवसांनी निधन झालं. निधन झाल्याच्या नंतर त्या मुलाचा त्याच्या बापामध्ये खूप जीव होता, त्यामुळे त्यांनी त्या बापाची शेवटची इच्छा मोडली नाही आणि म्हणून त्यांनी ते पत्र जशास तसं जपून ठेवलं. काळ उलटत गेला, मुलांनी स्वतःमध्ये प्रगती केली, अभ्यास केला, शिकला, मोठं झालं, नाव मोठं केलं, स्वतःचं कर्तृत्व निर्माण केलं. आणि काल उलटल्याच्या नंतर 10 वर्षांनी तो दिवस आला की आजच्या दिवसाला ते पत्र त्याला उघडून बघायचं होतं. पूर्ण परिवारासमोर ते पत्र उघडण्यासाठी त्यांनी ते बॉक्स बाहेर काढला आणि ते पत्र उघडलं. त्या पत्रामध्ये सुरुवातीला एक ओळ लिहिलेली होती का आजच्या दिवसाला तुझ्याकडं जर तुझं स्वतःचं नाव असेल, तुझ्या स्वतःची तुझी ओळख असेल, तुझ्याकडं तुझी स्वतःची जर संपत्ती असेल, तर खऱ्या अर्थाने आज माझा वारसा तुला मिळालेला आहे. कदाचित तुम्हाला कळलं नसेल का त्यांचं म्हणणं काय होतं. जर त्यांनी त्याला ती संपत्ती त्याची पूर्ण देऊन टाकली असती तर आज तो त्याच्या पायावरती स्वतःच्या उभा राहिला नसता. आणि हेच त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं, त्यामुळं त्यांनी त्या पत्रामध्ये असं एक रहस्य दडून ठेवलं होतं. आणि ज्यावेळेस मुलांनी ती ओळ वाचली किंवा ते पत्र वाचलं त्यावेळेस त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि हा खरंच एक भावुक क्षण आहे. लक्षात घ्या, एखाद्या व्यक्ती आपल्याला प्रवृत्त करू शकतोय, पण जर आपल्याला करायचंच नसलं तर बळजबरी आपल्याला कोणी करू शकत नाही. पण न प्रवृत्त करता जर वारसा आपल्याला मिळालाय, बाबा वारशामध्ये तुम्हाला संपत्ती मिळू शकते, घर मिळू शकतंय, गाडी, बंगला, पैसा सगळं मिळू शकतंय, पण कर्तृत्व हे वारशामध्ये मिळत नसतं. कर्तृत्व स्वतः निर्माण करावं लागत असतं. त्यामुळं आजपासून तू सुद्धा तुझ्या बापाच्या किंवा कोणाच्या संपत्तीवर डिपेंड राहण्यापेक्षा स्वतःचं कर्तृत्व बनवायला चालू कर. ती गोष्ट फक्त एक एक्झाम्पल म्हणून बघू नको, ती गोष्ट अशा पद्धतीने तुझ्या डोक्यामध्ये घे की मलाही ह्याच पद्धतीने काहीतरी करून दाखवायचं आणि स्वतःच्या हिमतीवरती, मेहनतीवरती करून दाखवायचंय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नको. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.